नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वाच्या आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण जाणून घेऊया या व्हिडिओच्या मार्फत. तर चला पाहूया आजची ब्रेकिंग न्यूज. ब्रेकिंग न्यूज आहे 21 डिसेंबरची मोठी बातमी. कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता बाबतीत सर्वात मोठी बातमी. एकूण पगारात मोठी वाढ. जाणून घ्या नवे अपडेट. या संदर्भामध्ये माहिती जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. मित्रांनो, बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मोठी बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता संदर्भातील महत्त्वपूर्ण बातमी. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता एवढा होणार. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती होणार? कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात ती वाढ किती होणार? कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता व पगारात वाढ केव्हा मिळणार? कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात किती वाढ होणार? हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा आहे किंवा तोट्याचा आहे? या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठेही स्किप न करता आवश्यक व हमखास पहा. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे करूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी तुम्ही जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही बातमी अत्यंत महत्त्वाची, कामाची, आनंदाची आणि दिलासादायक असल्यामुळे आपल्या सर्व मित्रपरिवारांना शेअर करून लाईक करायलाही सांगा. तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूजचे संपूर्ण स्पष्टीकरण. मित्रांनो, आज आपण पाहूया सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य ठरणार फायद्याचा. मागील 10 वर्षाच्या नियमात होणार मोठा बदल. तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात 40% पर्यंत वाढ होणार. आपण आता याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सरकार महागाई भत्ता म्हणजेच DA 0 पासून सुरू करण्याचा विचार करत आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. हा बदल कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा आहे आणि आता याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता DA 0 पासून सुरू करण्याचा विचार करत आहेत. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार आहे. तर हा बदल कर्मचाऱ्यांच्या फायद्याचा ठरू शकतो आणि महागाई भत्ता म्हणजे DA कॅल्क्युलेशन सुधारित मोठी सुधारणा होऊन वाढ होऊ शकते. त्याचा परिणाम आता अधिक लाभ किंवा फायदा होणार आहेत आणि म्हणूनच 10 वर्षापूर्वीच्या नियमात मोठा बदल. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता हिशोब आता सध्या AICPI IW या डेटाच्या म्हणजे निर्देशांकाच्या किमतीवर आधारित आहे आणि त्याचा परिणाम बेस्ट इयर म्हणजे मूलभूत इयर 2016 आहे. हे बेस इयर मूळ वर्ष निर्धारित करण्यासाठी ठरवण्यात आलेले असते. आतापर्यंत हे वर्ष मूळ वर्ष म्हणून 2016 पासून निर्धारित केलेले होते. पण आता सरकार हे बेस इयर म्हणजे मूळ वर्ष 2026 करणार असल्याची माहिती समोर आल्यामुळे पगारात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा बदल झाला तर महागाई भत्ता व महागाई सवलत मोजण्याचा आधार नव्या आकडेवारीवर आधारित असणार आहे आणि त्यामुळेच महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, खर्च DA 0 होणार का? सरकारने 2026 हा एक नवीन बेसिक इयर जर ठरवले तर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्त्याचा हिशोब नव्याने म्हणजेच 0 पासून सुरू होईल आणि सध्या
मिळणारा महागाई भत्ता रिसेट होईल आणि नवीन पद्धतीनुसार किमान भत्ता नवीन पद्धतीने मोजला जाईल. याचा एकूण परिणाम सकारात्मक परिणाम म्हणून मूळ पगारात वाढ होणार आहे. नवीन बेसिक पगारामुळे होणार मोठा फायदा. या नव्या बदलाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे बेसिक सॅलरी निश्चित केली जाईल आणि ज्यात महागाई भत्ता म्हणजेच डीए समाविष्ट असेल आणि त्यांची भविष्यात वेतनाचा आकडा अधिक असणार आहे. महागाई भत्त्याचा पगारावर होणार परिणाम. त्यामुळे नवीन महागाई भत्त्याच्या हिशोबामुळे पुढील काळात प्रत्येक वेळी महागाई भत्ता वाढ ही थेट ठरवलेल्या बेसिक सॅलरीवर आधारित असेल. परिणामी प्रत्येक वेळी पगारात अधिक रक्कम जोडली जाणार आहे. किमान फिटमेंट फॅक्टर किती असणार? फिटमेंट फॅक्टर बाबत असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे की 2.0 ते 3.68 च्या दरम्यान असू शकतो. कर्मचारी संघटनेने फिटमेंट फॅक्टर 2.86 ची मागणी एका निवेदनाद्वारे सरकारकडे केली आहे. सरकारने ही मागणी मान्य केली तर हा आकडा प्रत्यक्षात समोर आला तर कर्मचाऱ्यांच्या किमान पगारात 40% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. आणि याचा एकूण निष्कर्ष पाहिला असता 8व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर किती निश्चित झाला तरीही सुद्धा कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झाल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित आहे. हे त्रिकाळ बाधित सत्य आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केलाय. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.